प्रकारमधला आपली दुसरी संख्या आहे पूर्ण संख्या। तर पूर्ण संख्या म्हणजे काय, तर होल नंबर, आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो, होल नंबर। म्हणजे या संख्येचं नाव जे आहे ते पूर्ण संख्या, इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणत असतो होल नंबर। आणि आता या होल नंबरला डिनोट कशाने करायचं, तर आपण W या अक्षराने या होल नंबरला डिनोट करत असतो। बघा, नॅचरल नंबर ज्यावेळेस आपण बघितलं तर नॅचरल नंबर कशाने डिनोट करायचा, तर n ने डिनोट करत असतो। आणि पूर्ण संख्या म्हणजे जो होल नंबर कशाने डिनोट करायचा, तर तो W या अक्षराने डिनोट करत असतो। आता इथं प्रश्न आहे की होल नंबरमध्ये कुठले अंक येतात किंवा कुठल्या संख्या येतात। तर होल नंबरची जी सुरुवात आहे ती मुलांना शून्यापासून होते। 0 1 2 3 4 5 6 अशा अनंतापर्यंत, अशा ह्या संख्या अनंत म्हणजे इन्फिनिटीचं जे साइन इथे दाखवलेलं आहे, अशा अनंतापर्यंत या संख्या काय होतात, तर वाढत जात असतात। तर आपण बघितलं की पूर्ण संख्येमध्ये शून्याचा इथं समावेश होत आहे, पण नॅचरल नंबरमध्ये शून्य आपल्याला मिळालेला नाही। शून्याचा शोध कसा लागला किंवा शून्याची गरज का भासली असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो, बरोबर आहे। तर आपल्या जो 1 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्या होत्या, पण कुठेतरी त्या 1 ते 9 पर्यंत च्या संख्यामध्ये आपलं काम भागलेलं नसावं, त्यामुळे आपल्याला काय करावं लागलं की शून्याचा शोध लावावा लागला। म्हणूनच इथं मग तुम्हाला प्रश्न पडतो की शून्याचा शोध लावला कोणी, तर शून्याचा शोध आपले भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी लावलेला आहे। आणि ज्यावेळेस शून्य आला त्याच वेळेस आपण 9च्या पुढची संख्या म्हणजे 10 ही संख्या घेतलेली असावी, आणि शून्य आला म्हणून त्याच्या पुढच्याही संख्या आपल्याला इथं मिळालेल्या आहे। तर पूर्ण संख्या म्हणजे काय मुलांनो, होल नंबर। आणि पूर्ण संख्याचा जो समूह आहे तो शून्यापासून त्या संख्यांची सुरुवात होत असते आणि त्या संख्या अशा अनंतापर्यंत वाढत जातात। आणि आता इथं प्रश्न पडतो की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती। सर्वात लहान पूर्ण संख्या जर विचारली तर सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे। सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे। आणि दुसराच प्रश्न इथं तयार होतो मुलांना तुमच्या मनामध्ये की सगळ्यात मोठी किंवा सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती। तर सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येणार नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही संख्येमध्ये 1 ॲड केला की त्याच्यापेक्षा मोठी संख्या ही तयार होत असते। त्याच्यामुळे तुम्ही या जगातली कुठलीही संख्या सांगितली की ही संख्या शेवटची आहे म्हणून, तर त्या संख्येमध्ये 1 जर आपण ॲड केला की लगेच त्याच्या पुढची मोठी संख्या तयार होत असते। म्हणून सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येणार नाही। सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही। बघा मुलांनो, अशा प्रकारे पूर्ण संख्या आपण इथं बघितल्या। पूर्ण संख्या म्हणजे काय, तर परत एकदा रिव्हिजन देते तुम्हाला। तर बघा, पूर्ण संख्या म्हणजे त्याला आपण होल नंबर असं म्हणतो। तो डिनोट कशाने करायचं, म्हणजे पूर्ण संख्या कशाने दर्शवतात, तर W या अक्षराने दर्शवतात। आणि पूर्ण संख्येची जी सुरुवात आहे ती शून्यापासून होते आणि अशा प्रकारे त्या संख्या वाढत जातात अनंतापर्यंत। सर्वात लहान पूर्ण संख्या जर विचारली तर 0 ही आहे, आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या जर तुम्हाला विचारली तर ती सांगता येणार नाही।